जिल्ह्याच्या नेत्यांनी खोबरं उधळावं तसेच स्वार्थासाठी गोड साखरवर पैसे उधळले आहेत. त्यामुळे त्याचा हिशोब सभासदांना विचारता यायला हवा. यासाठी उद्याची सर्वसाधारण सभा ही न गुंडळता झाली पाहिजे. शिवाजीराव खोत यांनी केली पत्रकार परिषदेत मागणी. खरं वास्तविक एवढ्या मोठ्या साखर कारखान्याच्या चेअरमननी अतिशय तडकाफडकी राजीनामा दिला. गडिंग्लज आणि कार्यक्षेत्रातून 25,000 सभासदांच्या मधून खरं वास्तविक ज्या प्रमाणात प्रतिक्रिया उठायला पाहिजे होत्या, खरं वास्तविक लोकांच्या मधून झालेल्या अन्यायाची वाचा फुटायला पाहिजे होती. खरं वास्तविक या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शेकडो आणि हजारोच्या संख्येने कारखान्यावर जनरल सभेची वाट न बघता गडिंग्लज तालुक्यातल्या 25,000 सभासदांनी कारखान्यावर जाऊन खरं वास्तविक संचालकांना विचारायला पाहिजे होतं. 5 वर्षाच्या पूर्वी आताच्या संचालक मंडळांच्या अगोदरच्या 5 वर्षात सुद्धा ज्या नेते मंडळींनी गेल्या वेळची जनरल सभा ज्या पद्धतीनं गुंडळली, खरं वास्तविक गेल्या वेळची जनरल सभा जर झाली असती, चालली असती, प्रत्येक विषयावर चर्चा जर झाली असती, तर या चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळाचं ह्याच्या पाठीमागं नेमका तो भ्रष्टाचार करण्यापाठीमागचा नेमका त्यांचा काय कावबेबाजपणा होता, काय कावा होता, काय फसवणूक होती, ही सगळ्या जनतेच्या समोर लक्षात आणून देण्याची ताकद आमच्या सगळ्यांच्यात होती, आम्हा कामगारांच्यात होती. तेवढे प्रश्न मी स्वतः शिवाजीराव खोत म्हणून मी त्यांना दिली होती, अगोदर नियमाप्रमाणे दिले होते जसे आत्ता दिले. आजही 20 प्रश्न त्यांना मी दिलेत. मग कामगारांचा विषय असेल, ऊस उत्पादकाचा असेल, असे बऱ्याच प्रश्नावर उत्तरावर त्या उद्याच्या सभेमध्ये गुंडाळली सभा जाऊ नये. 4 वर्षे झाली आज कारखान्याचा गळीत हंगाम बंद आहे. 2021ला सोडलं मुश्रीफनी. हे सगळं आज याच्यामध्ये दिले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उहापोह त्या ठिकाणी व्हावा आणि ते घेण्यासाठी म्हणून मी आपल्याला अगदी जबाबदारीने सांगतो की कारखान्याचे आत्ताचे व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाणांशी मी व्यक्तिशः बोललो आणि त्यांना विनंती केली. मी काही त्यांना भेटायला निवेदन जाऊन गेलो नाही, पण मी त्यांना फोनवरनं विनंती केली की ही सभा गुंडाळू नका, ही सभा ऐका, मलाच काय बोलता येते अशातला भाग नाही. तालुक्यातले 25,000 सभासद काय प्रश्न विचारणार आहेत, काय करणार आहेत, का अशा पद्धतीने या कारखान्याचं वाटोळं व्हायला लागले. 50 वर्षे 52 वर्षे आयुष्य पूर्ण झालेला ही संस्था अशा पद्धतीने धुळदाण का व्हायला लागले, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जनरल बॉडीमध्ये दिली जात नाहीत आणि सभा गुंडाळली जाते. ह्याच्या अगोदर प्राथमिक स्वरूपात आपल्यामार्फत ह्या सगळा विषय जनतेसमोर पोचवावा. चर्चा होऊ दिल्या जात नाहीत. लाखो रुपये ओतून गाड्या घोड्यातून लोक आणली जातात आणि त्या ठिकाणी हुर्रो करून आपण त्या ठिकाणी या सभा उठवली जाते. ती उठवली गेली नाही पाहिजे, ती शांततेत चालली पाहिजे. भले तुम्ही प्रश्नाची उत्तरं काय देणार आहात हा तुमचा भाग आहे. ह्याच्यावर बरेच लोकांचं पर्याय दुसरा उत्तर असू शकतो की सत्ता आमची आहे, काय करायचं ते आम्ही ठरवतो, सभासदांनी आम्हाला निवडून दिले. अशा भूमिकेतून ती जर सभा गुंडाळणार जाणं हे हिताचं असेल असं मला वाटत नाही. समोर सत्तेत बसलेले हे काही आमचे शत्रू नाहीत, ते आमचे शत्रू नाहीत. तुम्ही कारखान्याचे हितचिंतकच आहात, पण आम्ही सुद्धा त्या कारखान्याचे सभासद आहे, आमचा तेवढाच हक्क आहे. त्यामुळे आमची भूमिका तुम्ही ऐकावी ही आमची भूमिका आहे. अशा पद्धतीनं हा कारखाना गडिंग्लज तालुक्याच्या चक्रामध्ये, एका दृष्ट चक्रामध्ये जिल्ह्यातील नेत्यांच्या मनमानी कारभारामुळं हितसंबंधातून, त्यांच्या कारखान्याच्या हितसंबंधातून विधानसभेला भविष्यामध्ये ज्यांची मदत लागते त्या डॉक्टर शापूरकरांना मला चुकवायचं नाही आहे, मला दुखवायचं नाही आहे. विधानसभेनंतर आपण त्याच्यावर विचार करू. हे 40 कोटी घ्या आणि चालवा जावा कारखाना. काय त्याचं तुम्हाला धोलदाण खोबरं वाटल्यासारखं गडिंग्लज तालुक्यातल्या 25,000 सभासदांची ती दौलत आज खोबरं वाटल्यासारखं वाटायला सुरू केली. 14 कोटी तोडणी ओढणीसाठी गेल्या वेळच्या तो हंगामाला दिलेले पैसे आज 1 रुपया त्या ठिकाणी हे नाही. हा सगळे प्रश्न काय इथं मांडण्याचा जरी जागा नसली तर योग्य ठिकाणी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या लोकांच्याकडनं तिथं घ्यावीत. यासाठी सभा ही चालावी.